लय थंडी वाजती. पुष्पा अगं काय झालं तुला? असा कसा ताप भरला? देवा इथला. अरे देवा. मामी आज तुम्ही जरा आरामच करा बर का. तुम्हाला आणि काय आणून देऊ का? नाही नाही नको बाई, काय सुद्धा नको. काय ग पुष्पे, अगं एवढं उकाड्याचं पांघरून घेऊन झोपलीस होय? अहो ते मामींना थंडी वाजते. थंडी वाजायला लागली? काय ग असं काय झालं अचानक? आओ लय थंडी वाजायला लागली बघा, आणि ताप बी भरलाय. माझ्यात तर ताकद बी नाही तुम्हाला काय सांगायला. अगं पण नेमकं झालं तरी काय? अरे काय सांगू बाबा तुला, निस्ता डोसक्याला ताप करून ठेवला या पोरगीने बघ. काय करावं या पोरीचं काहीच कळत नाही. एक निस्तर असतोवर दुसरं काय ते नवीन व्याप पडून ठेवते बघ. म्हणजे आता काय झालं? आणि शीतल सांग बाई तूच आता. मामी तुम्ही आता उगाच लई मोठं करू नका. बघा मलाच म्हणती मोठं करताय म्हणून, आता उगाच मला ताप भरलाय बाई. असं काय आपोआप होत असते बाई ग. अहो तसं नाही, पण मामांना लई टेन्शन येतं म्हणून म्हणते. अगं पण शीतल नेमकं झालंय काय ते तरी सांगशील का मला? अहो मामा तसं काळजी करण्यासारखं काय नाही. ते आज दुपारी जयश्रींच्या घरी जरा वादावादीत झाली. काय? हा म्हणजे तुम्ही उगाच्या उगाच टेन्शन घ्याल म्हणून तुम्हाला सांगितलं नाही. म्हणलं तुम्ही संध्याकाळी आल्यावर सांगाव. अहो ते काय झालं, ताईसाहेब घरी जावं म्हणून आईसाहेबांना जयश्रीने सांगितलं, पण ताईसाहेब का घरी गेल्याच नाहीत. त्या हिथं आल्या आणि आम्हाला हिथनं बंगल्यावर घेऊन गेल्या माघारी. तिथं जयश्री आणि हर्षवर्धन ताईसाहेब गेल्या म्हणून आनंद साजरा करत होते आणि ते सगळं आम्ही समोर बघितलं. मला तर काय कळणच झालंय बघा, काय करावं या पोरीला. आम्हाला तर वाटलं बी नव्हतं जयडी अशी करेल म्हणून. मामा अहो पण आता काळजी करण्यासारखं काय नाही, आता सगळं व्यवस्थित आहे. अगं असं कसं म्हणतीस शीतल, काळजी करायचं काहीच कारण नाही. अहो म्हणजे ताईसाहेब तशा समजूतदार आहेत की. कुणी बी किती बी समजूतदार असलं तर असलं वागणं कशाला खपवून घेईल? मला एक सांग, मोठ्या मनानं माफ करून त्यांनी घरात घेतलंय ना यांना, मग हिनं असं वागायला काय? म्हणूनच तुम्हाला काय सांगत नव्हतो आम्ही. उगाच लई टेन्शन घेता हो तुम्ही. आओ सकाळी घरला आली होती जयडी, तेव्हा बी मला म्हणत होती मला त्या ताईसाहेबांचा लई त्रास होतोय म्हणून, आणि त्यांना घराबाहेर काढायसाठी काहीतरी आयडिया दे असं म्हणत होती मला. काय त्रास होतोय? आयडिया दे. मग तू काय सांगितलंस तिला? हा तू काहीतरी आयडिया दिली असतील तिला. धन्य आहेस तू पुष्पे, अगं तुझ्यामुळेच होतंय सगळं. आओ आता मी काय केलंय तेव्हा? काय केलंय म्हणजे? मग काय आयडिया दिलीस तिला? काय सांगितलंस? तो बाबा तर नुसतं मलाच बोलतो. हे तुम्ही दोघं का बसता का? उगाच तंडू नका. अगं काय तंडू नका जिजे. हा अगं हिनच तिला लाडावून ठेवली, डोक्यावर चढवून ठेवली. एक शब्द तरी ऐकते का जयडी? कुठं सुद्धा ऍडजस्ट करायला तयार नाही आता ती. तुम्ही आता सगळं खापर माझ्यावर फोडून मोकळं होऊ नका. माझा काही दोष आहे होत्यात. आता मी बी गेलीच होती की त्यांच्या घरला, तेव्हा मी तिला समजून बी सांगितलं होतं, नीट राहा, जपून वाग. मी कशाला असलं काही शिकवते हो तिला? आता ती माझी बी लेकच आहे की, तिचा संसार सुखाने व्हावा, तिचं सगळं चांगलं मार्गी लागावं असं मला बी वाटतंच की. झालं हे आणखीन वेगळं बरं का. म्हणजे एकदा का डोळ्यातनं पाणी काढलं की विषय संपला, आहे की नाही पुष्पे? समाधान या, तू पुष्पीला काय बोलू नकोस. यात पुष्पीची काय बी चूक नाही बघ. जीजे मला तर या जेडीचं काहीच कळेना झालंय. तिला नक्की काय पाहिजे हेच समजना झालंय. मला सांग,
तिनं निर्णय दिला म्हणूनच आपण लग्न लावून दिलं ना. अहो नवीन घरात गेल्यावर असं होतं म्हणून त्यांच्यावर प्रेशर असेल. आणि ताईसाहेबांचा दरारा केवढा आहे माहिती आहे ना तुम्हाला, म्हणून त्या जाणार म्हणल्यावर त्यांना जरा बरं वाटलं असेल. अगं पण शीतल, सगळं सुरळीत चालू असताना असं वागायची काय गरज आहे का? मला सांग, शब्दाला शब्द लागला, जेडी एखादा शब्द वाढवून बोलली तर ताईसाहेब तिला घरात ठेवणार आहे का? करायचं काय आपण? मामा आपण बोलू त्यांच्याशी. अगं शीतल, अशा परिस्थितीत तू आणि मी जाऊन बोलून काय होणार आहे? अहो तुम्ही नका काळजी करू, शीतल सांगण समजून त्यांना. ताईसाहेबांचा त्यांच्या लेकाचा लय जीव आहे बघा शीतलवर. मी आधीच बोलले की त्यांच्याशी, आता सगळं चांगलं होईल. शीतल, हे बघ, माझ्या लेकीचा संसार तुझ्या हातात आहे. आता तूच ताईसाहेबांना समजून सांग, तुझा शब्द त्या डावलणार नाहीत. हे बघ, मला माहितीये प्रत्येक टायमाला तूच सावरून घेतलेस, या वेळेला तूच सावरून घे. अहो मामा तुम्ही असं काय बोलताय? मी आहे की, तुम्ही नका काळजी करू. आणि आपल्या ज्येष्ठींसाठी करतोय ना, त्यांच्यासाठी जरी ताईसाहेबांसमोर पदर पसरायला लागला तरी चालते. देवा विठ्ठला, अजून पुढे काय वाढून ठेवलेस तुझं तुला ठाव बाबा. आता बोला ना, लेट्स टॉक. आता का बोलत नाही तुम्ही? बोला काय तर आता. तुमच्यामुळं आज आम्हाला आमच्या घरातनं बाहेर पडायची वेळ आली होती, तुमच्यामुळं. पण नशीब मामी आडव्या आल्याने आम्ही वाचलो तरी. तुम्हाला सांगतो, आम्हाला जर का आमच्या प्रॉपर्टीतून हात धुवायला लागला तर आमच्या एवढं वाईट कोण नाही. आम्हाला आमच्या प्रॉपर्टी एवढं प्रिय कोणी सुद्धा नाही, कोणी सुद्धा नाही. ती शिकली सुद्धा नाही. शिकावं जरा त्यांच्याकडनं काहीतरी. तुम्ही त्यांच्याकडनं काहीतरी शिका. आमच्या शीतल आमच्यासाठी मध्ये आल्या, तुम्ही ना त्यांचे पाय धुवून पाणी प्या. आता कुठल्या तोंडाने आम्ही ताईसाहेबांसमोर उभं राहायचं? कुठल्या तोंडाने उभं राहायचं? कसले तुमचे फालतू प्लॅन हो. आणि गप तिकडे गुमान फोनवरती बोलत उभं होतं, तिथं आलं नाही. चला आईसाहेबांकडे, आईसाहेबांना सांगा, ताईसाहेबांना सांगा म्हणून मग त्या दौंडला निघून जाते. काय झालं? सगळं इथं आमच्या गळ्यामध्ये आले, सगळं तुमच्यामुळे झाले. आता कुठल्या तोंडानं ताईसाहेबांसमोर जाऊन मला प्रश्न पडायला लागलाय. आणि या सगळ्यांना शेतकऱ्यासमोर आमचा अपमान झालेला लक्षात ठेवा. ज्या बाईचा आपण अपमान करून आपण मजा घ्यायची, ती बाई आपल्याला होणारा त्रास बघून मजा घेते. हे सगळं कुणामुळे होतंय सांगा ना मला? कुणामुळे होतंय? तुमच्यामुळं. तुम्हाला माहित नाही आमच्या ताईसाहेब काय प्रकरण? तुम्हाला अजून माहित नाही. आता बोला ना, आता का शांत बसलाय? ठकठक काय बोला, तुम्ही आमच्याशी बोला. तुम्ही दारोडा, मी नाही घरात. सांगा. अहो एक काम धड करत नाही. देवा, ताईसाहेब आमचं चुकलं. आमचं आवाज यायला काय झालं तर तुला? हा, आम्हाला वाटलं ताईसाहेब हंटर घेऊन बाहेर उभे आहेत. भैया मीच आहे. बरं भैया चला जेवायला चला. नाही टॅलेंट, आय एम नॉट हँग्री. मला नको फोर्स करू, जातो. भैया असं जेवण का राग काढताय तुम्ही? हे बघा, आम्हाला राग नाही आलेला अजिबात. जा, आम्हाला नाही जेवायचं. तशी पण आमची भूक मिळली. जा. अहो मला माहितीये तुम्ही सकाळपासून काहीच खाल्लं नाही, म्हणून म्हणतो जेवायला चला. नाहीतर भुकेनं उगं तुमचं डोकं भडकल. भडकल म्हणजे आता काय भडकायचं राहिलंय का? सगळं नको भडकायचं राहिलंय का? इथं वनवा पेटलाय सगळ्या डोक्यात. आणि हे बघ टॅलेंट, आमच्याकडनं लय मोठी चूक झालेली, आम्हाला शिक्षा मिळालीच पाहिजे. आणि आपला रूल आहे का नाही,
चूक झाली म्हणजे चुकी बरोबर शिक्षा फ्री मिळणारच, मग झाली पाहिजे. तुला सांगतो टॅलेंट, आता या क्षणाला वरनं देव जर इथे येऊन बसला आणि मला म्हणला ना भैयासाहेब काय चेष्टा लावली राव, चला जेवायला, मी देवाला पण नाही म्हणणार. भैया मी काय म्हणतो, तुम्ही रिकाम्या थिएटर मध्ये का सिनेमा लावून बसलाय? म्हणजे अहो मी काय सांगतोय ते ऐका. ताई साहेब कधीच त्यांच्या रूम मध्ये जेवण करून गेलेत, म्हणून म्हणतोय जेवायला चला तुम्ही. सांगितलं आम्हाला वाटलं ताईचा पण तुला पाठवलंय आम्हाला बोलव म्हणून. अहो असं काय करताय, त्या कशाला मला पाठवतील? मी आलोय तुमचाच माणूस आहे ना, का ताई साहेबांचा आहे? काय वहिनी साहेब? तूच आमचा टॅलेंट आहे रे, पण आम्ही सध्या जरा दुसऱ्यांचे सल्ले घेतोय ना, त्यामुळं आम्हाला आमच्याच घराच्या बाहेर हाकललं असतं. भैया मी काय म्हणतो, हे सगळं आपण जेवण झाल्यावर बोलूयात का, नाही का? तशी पण मला लई भूक लागली, चल. अहो मी पण सकाळपासून जेवायचं थांबलोय, म्हणून म्हणतोय चला लवकर. हा चल, पोटात काहीतरी गेलं म्हणजे काहीतरी सुधरेल तरी. वहिनी साहेब येतंय ना जेवाय? अरे चल, काय भाजी केली रे? काहीतरी खमंग वास आला होता. कर की काय शोधायला लागलं? गेली ती गेली, आता काय खरं नाही माझ्या. अच्छा संपलं, बाळ टेन्शन आलं मला. अच्छा मी बॅग तोड, मी बॅग तोड. अरे कोण कुठे गेली? शारदा, तू तर गेलेस कामातनं. अच्छा शारदा लप्पा वरती, माझ्या वरती म्हणते मी, वरती गेली, बाळ टेन्शन आलं, मरते मी आता, मी मरून जाते. अच्छा उद्या ड्युटीला जायचे, वर्दी सापडत नाही, काय करायचं मी, संपलं माझं सगळं. अरे असेल कुठेतरी असेल, मला सांग दुसरी नाही का तुझ्याकडे? दुसरे ते द्वायला दिली की, आता काय करायचं मी. छान, शोध आता, सापडेल कुठेतरी. हे मी आलो जरा बाहेर, फोन आलाय. हा बोल, काय झालं? अहो आज काय झालं माहितीये का? शितले, आपलं घर ना टीव्ही सिरियल सारखंच वाटायला लागले बघ मला. रोज काय ना काहीतरी होत असतं आपल्या घरात. तुम्हाला इथं चेष्टा सुचते वय? सॉरी, बोल काय झालं आता? आज ताईसाहेब घरी आलत्या, दौंडला निघालोय म्हणून निरोप द्यायला, आणि म्हणल्या की जाता जाता मला मंदिरात जायचंय, तुम्ही बी चला. मग मी आणि मामी निघालो, तर त्यांनी डायरेक्ट गाडी बंगल्यावरच घेतली. तिथं घरात जाऊन बघतोय तर काय, जयश्री आणि भैया ताई गेल्याचा आनंद साजरा करत होते. काय बाई बडबडत होते. जयश्री तर ताईसाहेबांबद्दल वाटतील ते बोलत होत्या बघा. काय सांगतेस का शितले? होय तर, आम्ही तिथं दारात जाऊन थांबलोय याचं बी भान नाही त्यांना. बोलतच बसल्यात. मग काय झालं? ताईसाहेब काय बोलल्या का? बोलल्या? अहो ताईसाहेबांनी पुढे जाऊन मूस काढलंच जयश्रींना. त्या दोघांना घराबाहेर काढत होत्या. मामींनी रडून रडून दंगाच घातला. काय सांगू आता तुम्हाला, डेंजर आहेत बर का ताईसाहेब. आईसाहेबांना बी काय बोलू दिलं नाही मधी. शेवटी मी मध्ये पडले आणि लई नंत्या केल्या. म्हणलं त्यांना एक शेवटची संधी द्या. मग जाऊन ऐकलं आणि म्हणलं बरं ठीक आहे, शेवटचा चान्स देते, बघू आता. अरे देवा, का ती जेडी अशी झपाटल्यावानी वागते काय माहिती. मला तर लई वाईट वाटतंय. माझ्यामुळेच झालंय हे सगळं. काय तुझा काय संबंध? मी जर ताईसाहेबांना फोन करून इथं बोलवूनच घेतलं नसतं तर एवढं सगळं घडलंच नसतं. आता कितीला पडलं बघा की. तू कशाला वाईट वाटून घेतेस? ते जयडीला वाटलं पाहिजे ना. शेवटी तिचा संसार आहे, तिला कळलं पाहिजे ना. मला सांग, तू तिच्या भल्यासाठीच केलंस ना, आणि ती तिच्या घरी गेली, त्याचा आपल्या घरात आनंदच आहे ना. होय खरंय,
पण आता त्यांना तिथं किती झेलायला लागतंय. तुम्ही हे बघ शितले, तू जेव्हा या घरात आलीस तेव्हा तुला कोणी सांगितलं नाही की मामींशी कसं वागायचं म्हणून. हा, घरात कसं वागायचं ना हे ज्याचं त्याला कळायला लागतं. तो जयडीचा येडेपणा आहे. आणि तिला जर एवढी पण अक्कल नसेल ना तर आपण काय करू शकत नाही. हे बघ, आपण एखाद्याला तळ्यापर्यंत नेऊ शकतो पण पाणी कसं प्यायचं हे आपण सांगू शकत नाही. त्यामुळे तू त्यांचं अजिबात वाईट वाटून घेऊ नको. पण आता मामांच्या समाधानासाठी मला एकदा ताईसाहेबांना जाऊन भेटावं लागेल. ठीक आहे, तू घरला जा, पण तुझ्या बोलण्यानं अजून काही प्रॉब्लेम होईल असं काही वागू नको. वय वय. आणि शितले, उगाच टेन्शन घेऊ नको. तुझ्या पोटात बाळ आहे, विसरू नको. झोप आता शांत. वय, झोपते. सत्य येणू खरेला येणू खरेला संपलं यांना होतं. का असं पैसा लावणी करायला लागली? अरे शारदामुळे एवढं झालंस का काय? हे येणू शारदा 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 येईल माझ्या वर्दी सापडा ना. आजा सकाळी सुभेदारनं बोलवलं, त्याला काय सांगायचं होतं, त्यांना काय सांगायचं, माझं संपलं सगळं. शांत तू एक काम कर, सिव्हिल मध्ये जा, काहीतरी कारण सांग. अरे पण ते हे बघ, सकाळपर्यंत आठवलं तुला कुठे ठेवलीस. आजा माझं सगळं संपलं, माझ्या वर्दी सापडणार आहे, माझं संपलं सगळं, माझं संपलं. काय करायचं सांगा तर मी. ये क्या, सिर्फ 2 ही लाए? मैंने 4 मंगाई थी. मुझे अगले हफ्ते और 2 वर्दियाँ चाहिए. और हाँ, एम्यूनिशन जहाँ रखते हैं वहाँ का नक्शा भी मुझे चाहिए, समझे? ओळखा बघू कोण आहे? शीतल मामी. अरे वा, एकदम बरोबर ओळखलं की तुम्ही. तुमचा आवाज तर आम्ही झोपेत पण ओळखू शकतो. होय. तुम्हाला माहितीये, मी तुमच्यासाठी खाऊ आणलाय. मी केलाय. तुम्ही केलाय? मग द्या. चला आत्मी, चला आपण खाऊ. चला चला चला. आईसाहेब शीतल मामीने आम्हाला खाऊ आणला. हो छान. त्यांना शिरा लई आवडतो म्हणून म्हणलं त्यांच्यासाठी घेऊन जाऊ. या शीतल, अगं बस की. आई साहेब नाश्ता लावलाय, या. ताईसाहेब, तुम्ही काय घेणार? काही नको. काहीतरी घ्या की. शिरा. शीतल, तुला ज्यूस देऊ मी? थांब, देतेच. सिम्बा, तुम्हाला बी देऊ मी ज्यूस?